करून या ठिकाणाहून मला पुढच्या दुसऱ्या शाळेमध्ये जाण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे। ज्या कुटुंबामध्ये मी रमलो, ज्या कुटुंबामध्ये एखाद्या बाळाचं बालपण जातं, त्या बाळाला स्वतःची आई जन्म देणारी जरी नसली तरी ज्या आईनं पालन पोषण केलं ती आई आपली वाटू लागते। त्याप्रमाणेच माझी शाळा ही माझी दुसरी आई, आणि या आईनं या ठिकाणी मला माझ्या जीवनामध्ये मला अनुभव संपन्न होण्याची एक संधी दिली। त्याबद्दल मी या शाळेचं म्हणजे कायमस्वरूपी मी या शाळेचा ऋणी असेल। या ठिकाणी आल्यानंतर मित्रांनो, मला जी सुरुवातीची बॅच मिळाली होती ती बॅच 7वी पर्यंत नेण्याचा मी प्रयत्न केला आणि अगदी चुनचुनीत विद्यार्थी घडवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केला आणि माझ्या हाताखालून बरेच काही विद्यार्थी या ठिकाणाहून गेलेले आहेत। ते त्यांचे पुढील रिझल्ट आले त्यावेळेस मला खऱ्या अर्थाने मी केलेल्या कामाची पावती मला मिळाली असं मला वाटत होतं। अगदी 10वी मध्ये 78%, 80%, 82% विद्यार्थ्यांना मार्क मिळाले। त्यावेळेस खरंच कळालं की मी या ठिकाणी माझ्या हातातून जे काही कार्य झालेलं आहे ते चांगल्या आणि उत्कृष्ट करण्याचा मी प्रयत्न केला होता आणि चांगलं कार्य झालेले हे विद्यार्थ्यांच्या मिळालेल्या यशामधून मला समजून आलेलं आहे। सर्व विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो आजच्या या निरोप समारंभाप्रसंगी की मित्रांनो, तुमच्या आयुष्यामध्ये फार मोठ्या संकटांना आपल्याला सामोरं जावायचं आहे, तर तुम्ही त्याची सुरुवात आपल्या बालपणापासून केली पाहिजे। या आताच्या एआयच्या दुनियेमध्ये आपल्याला जर टिकून राहायचं असेल आणि आपल्याला जर स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर जगाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये आपलं नाणं खणखणीतपणे ठेवायचं असेल तर मित्रांनो, आपल्याला कष्ट करणं आणि मेहनत करणं ही एक आज काळाची गरज आहे। तुम्ही एक विद्यार्थी म्हणून जेव्हा शाळेमध्ये येता तर असं या ठिकाणी मानायचं नाही की एखाद्या सरांनी रागावल्यानंतर किंवा एखाद्या वेळेस शिक्षा, आणि तुम्हाला मी सांगावं असं वाटतं की या शाळेमध्ये सर्वात जास्त जर विद्यार्थ्यांना रागावलं असेल किंवा शिक्षा वगैरे माझ्या हातून झाली असेल तर तो मी एकमेव आहे। तर मित्रांनो, त्याच्या मागे माझा स्वार्थ नव्हता। मी अगदी निस्वार्थ भावनेने तुम्हाला रागावलं असून बोललो असेल, कारण की तुम्ही घडावं, तुमच्या आयुष्याचा पाया चांगला व्हावा हा त्याच्या मागचा माझा उद्देश होता। इव्हन माझाच नव्हे तर सर्व गुरुजनांचा तो उद्देश असतो की विद्यार्थी माझा घडला पाहिजे आणि माझा विद्यार्थी कुठेही कमी पडला नाही पाहिजे। ज्या अर्थाने एखाद्या स्त्रीला तिची सासू आणि सासरे म्हणतात, एखादी गोष्ट येत नसेल तर बाई तुला तुझ्या माईनं हे शिकवलं का? मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगत असतो, माझ्या वर्गातील विद्यार्थ्यांना मी सांगत होतो की मित्रांनो, ज्यावेळेस मी या ठिकाणाहून जाईल त्यावेळेस माझ्या ठिकाणी जे गुरु येतील इथं किंवा जे शिक्षक या ठिकाणी येतील त्यांनी असं कधीच म्हणलं नाही पाहिजे की तुमच्या सरांनी तुम्हाला असं शिकवलं का, कारण तो त्या आईचा त्या वडिलाचा एक अपमान आहे। ज्याप्रमाणे सासू सासरी सुनेला बोलतात त्याप्रमाणे तुम्हाला जर बोललं तर ते माझ्या काळजाला लागणारी गोष्ट आहे। म्हणून मित्रांनो, मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की आपण आपल्या जीवनामध्ये सुसंस्कारित घडायला पाहिजे, आपण मोठ्यांचा आदर करायला पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये मोठं होण्याचा प्रयत्न केला पाहिजे। याच्या या प्रसंगी मी तुम्हाला शेवटी एवढं म्हणेल की जमीर जिंदा रख, कबीर जिंदा रख, जमीर जिंदा रख, कबीर जिंदा रख, सुल्तान भी बन जाए तो दिल में फकीर जिंदा रख, हार जा चाहे जिंदगी में सब कुछ मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख। मित्रांनो, आयुष्यामध्ये अनेक कार्य करत असताना तुम्हाला अडचणी येतील, पण त्या ठिकाणी खचून न जाता, न डगमगता, अपयश आलं तरी या अपयशाला सामोरं जाऊन पुन्हा यश मिळवण्यासाठी प्रयत्न करा, खूप मोठं व्हा। आणि तुम्हाला पुन्हा एकदा मी माझ्या आजच्या या प्रसंगी तुम्हाला पुन्हा खूप मोठं व्हावंसं आणि मोठं होऊन मोठं झालेलं पाहावंसं मला आवडेल। मी बराच कालावधी अजून या ठिकाणी पुढील शाळेमध्ये किंवा आपल्या समोर शेजारील गावामध्ये असणार आहे, तर आपल्या सहवासामध्ये असणार आहे। आणि सगळ्यात शेवटी सांगतो की कधीही तुम्हाला कोणत्याही बाबतीमध्ये अडचण आली, अभ्यासाची असेल किंवा इतरही सामाजिक कुटुंबातली असेल, तर मला कधी तुम्ही आवाज द्या, तुमच्यासाठी मी तत्पर आहे। आणि मी सर्व माझ्या गुरुजनांचं
आदरणीय दादा, त्याचबरोबर रुपनर सर आणि आमचे माने सर, अकलोड सर, काळे सर, या सर्व गुरुजनांचं मी या ठिकाणी माझ्यासोबत जे काही त्यांचा आणि माझा सहवास लाभला याबद्दल मला त्यांच्याकडनं खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. या सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सर, नेहमीच माझ्या सहवासात इथून पुढे देखील तुम्ही राहावं आणि मला येणाऱ्या अडीअडचणींना माझ्या समोर कोणतेही संकट उभं राहिलं तरी ते मी अगदी हक्कानं माझ्या घरातल्या व्यक्तीसारखं मी आपल्या समोर येऊन आपल्या समोर माझ्या व्यथा व्यक्त केलेल्या, तर त्या सोडवण्यासाठी तुम्ही देखील माझ्यासोबत राहावं सर, अशी मी आशा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.